नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. अकेला नहीं है देवेंद्र, कोणीतरी आहे तिथं. मी असं अजब शीर्षक का दिलंय असं तुम्हाला वाटलं असेल. खरं तर अकेला देवेंद्र क्या करके दिखाएगा, क्या कर सकेगा आणि तो क्या करके दिखा सकता है हे देखील आपण बघितलेलं आहे. या सगळ्या विषयाला जाणून घेण्यापूर्वी म्हणजे अकेला देवेंद्र या मालिकेला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला अकेला नहीं है व कोणीतरी आहे तिथं हे जरा सांगायचं आहे. मग पुढे बाकीचे संदर्भ सगळे आपल्या लक्षात यायला लागतील. देवेंद्र फडणवीसांचं कालचं विधानसभेतलं भाषण अप्रतिम होतं. ज्या भाषणामध्ये त्यांनी सरकारचे अक्षरशः वाभाडे काढलेले आहेत. हे सरकार कटकारस्थान करणारं आहे. हे सरकार लोकांना अडकवणारं आहे. विरोधी पक्षातल्या मंडळींना त्रास देणारं आहे. हे देशविरोधी कृत्य करणाऱ्या माणसांना सहकार्य करणारं आहे किंवा त्यांचंच ते सरकार आहे. हे अंमली पदार्थ चालवणाऱ्यांचं सरकार आहे. NCP म्हणजे नॉर्कटिक कंट्रोल पार्टी असं सगळं स्वरूप याचं आहे का, असाही प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पडतोय. सगळ्यांना वाटतंय की अकेला देवेंद्र फडणवीस ये सब कुछ कैसे कर सकता है. असं अजिबात नाही आहे. कोणीतरी अजून तिथं आहे ज्याला हे सगळं व्हावं वाटतंय. आता कोणतीही व्यक्ती आहे हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आहे, तसा तो माझ्या मनातही होता. काही घटनांची जुळवाजुळव जर आपण करत गेलो, काही घटना जर आपण तपासत गेलो, काही वाक्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष देत गेलो, तर कोणीतरी आहे तिथं ही जाणीव आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. कोण आहे तिथं? सुरुवात जराशी आधीपासून करावी लागेल. आणि ती आधीपासूनची सुरुवात कशी आहे? जेव्हा नरेंद्र मोदी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुण्यामध्ये मेट्रोच्या उद्घाटनासाठी आले होते. पुण्यात मेट्रोच्या उद्घाटनाच्या वेळी नरेंद्र मोदींना यावेळी व्यासपीठावर अनेक नेते भेटलेले होते. व्यासपीठाच्या खाली देखील नेते भेटलेले होते. आता व्यासपीठावर जेव्हा देवेंद्र फडणवीस पंतप्रधानांच्या सोबत आले, तेव्हा पंतप्रधानांच्या जवळ उभा राहण्याचा सन्मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांना देण्यात आला होता. ही एक घटना. दुसरी घटना मी तुम्हाला सांगतोय. पंतप्रधानांच्या व्यासपीठाच्या बाजूला खालीच त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करायची असते. थांबण्याची सोय म्हणजे काय वाटलंच तर तिथे थांबता यावं अशी सोय केलेली असते. आणि इथे काही राज्यातील महत्वाची नेते त्यांना भेटलेले आहेत, मंत्री त्यांना भेटलेले आहेत. एक स्वतः अजित पवार आणि आणखी एक, हे NCPतले नाही आहेत, हे शिवसेनेतले. हे दोन मंत्री प्रधानमंत्र्यांना व्यासपीठाच्या खाली भेटले होते. आता हे होतच की प्रधानमंत्री आले आहेत, खरं तर राज्य मुख्यमंत्र्यांनी भेटणं आवश्यक आहे. म्हणजे प्रोटोकॉल हे सांगतो की देशाचे पंतप्रधान जर आले असतील, कारण सर्वोच्च प्रमुख तेच आहेत. तुम्ही भलेही म्हणालो आमचे सर्वोच्च नेते शरद पवार वगैरे वगैरे, पण शरद पवार पंतप्रधान नाही आहेत. सर्वोच्च नेते, देशाचे सर्वोच्च व्यक्ती हे नरेंद्र मोदी आहेत. आणि ते आल्यावर त्यांच्या इच्छेवर चालणाऱ्या सरकारच्या प्रमुखाला, मी पुन्हा शब्द वापरतोय, त्यांच्या इच्छेवर चालणाऱ्या सरकारच्या प्रमुखाला, जसं काँग्रेसच्या काळात घडतो तसं त्यांच्या स्वागतासाठी हजर राहावं लागतं. मुख्यमंत्री आजारी, त्यामुळे अन्य मंत्री आले असतील, जाऊ द्या, तो विषय आपला महत्वाचा नाही. आपला विषय महत्वाचा आहे काय चाललंय, कोणीतरी कोण आहे तिथे, ते कोण आहे. त्यानंतर विधानसभेतलं भाषण आठवा, एक एक वाक्य आठवा आणि त्या प्रत्येक वाक्यात तुमच्या लक्षात येईल की खरंच कोणीतरी आहे तिथं. मुळात सरकार कुणाचं आहे हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये पडतो. खरं तर संध्याकाळच्या वेळेला भाषण संपल्यावर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केला असेल आणि म्हणाले असतील, उद्धवराव हे पुन्हा येईन म्हणत होतं, आलं असतं तर बरं झालं असतं. हे आल्याने आपली संकट वाढवून बसली, आपणच त्याला येऊ दिलं नाही, ते उगाच केलं नाही, याला विरोधी पक्षनेता उगाच केला. कारण विरोधी पक्षनेता झाल्यामुळंच हे ॲक्टिव्ह झाले आणि नको नको ती कामं आपल्या वाट्याला आली असं कदाचित म्हणाले असतील. म्हणजे हा माझा अझम्पशन आहे, हा संवाद काल्पनिक आहे, असा घडलाच असेल असा दावा मी करत नाही. असंच काहीच चाललंय हो. देवेंद्र फडणवीस अक्षरशः वाभाडे काढतायत, पिसं काढतायत या सरकारची. पण हे सगळं काढताना ते नवाब मलिकांना ठोकून काढतायत, ते गिरीश महाजनांच्या वरती कसे आरोप होत आहेत ते सांगतायत, ते गोटेंना ठोकून काढतायत,
ते खडसेंना ठोकून काढतायत, उघडं पाडतायत, नुसतं ठोकून काढतायत उघडं पाडतायत असं नाही. हे सगळं करत असताना ते एका व्यक्तीला मात्र स्पेअर करताना दिसले. म्हणजे अगदी त्या व्हिडिओतल्या संवादाला सुद्धा ठळकपणे जे त्यांनी सांगितलं ना, ते म्हणाले की दादा ऐकत नाहीत. दादा स्पेअर करणं चाललंय का? बाजूला ठेवणं चाललंय दादांना? का दादा स्वतःहून असं बाजूला ठेवणं पसंत करतायत? आहे काय नेमकं हे? एवढंच नाही तर त्या सगळ्या व्हिडिओमध्ये दादांची प्रतिमा चांगला नेता अशी होती आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे हे फक्त देवेंद्र फडणवीसांच्या बाजूनच शुकशुक करणं चाललंय असं नाही आहे. त्या शुकशुकला तिकडून पण प्रतिसाद मिळतोय की काय असं वाटायला लागलंय. पुण्याच्या सभेत दादांनी जे काही भाषण केलं ते राज्यपालांच्या विरोधातलं होतं असा सर्वांचा समज झाला. अगदी अमोल कोल्हेंनीही ते भाषण दादांनी कसं जंगी बोलले असं करून ट्विट केलं, सुप्रिया ताईंनी त्याला ट्विट केलं आणि सभागृहामध्ये दादांनी सांगितलं की ते राज्यपालांच्या विरोधात नव्हतं. म्हणजे काय आहे? बरं, दुसरी गोष्ट, याच दादांनी नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक देखील केलेलं आहे. याच दादांनी नरेंद्र मोदींचं राज्यातलं वातावरण, नरेंद्र मोदींचं कार्याचे कौतुक करत राज्याच्या वातावरणावर चिंता देखील व्यक्त केलेली आहे. त्याच दादांच्या विषयी देवेंद्र फडणवीसांनी भाष्य करताना ते अशा तडजोडी करत नाहीत असं देखील सांगितलेलं आहे. उलट त्यांना उद्देशून 1-2 वेळेला ते असं बोललेत की बघा हो दादा, तुम्ही असतात तर काय केलं असतं. तेव्हा दादांचा चेहराही होकारार्थी मान डोलावणारा असाच दिसत होता. या सगळ्या प्रकारात एकटे देवेंद्र फडणवीस आहेत असं नाही वाटत आहे. आता त्यांना बळ मिळू लागलंय आणि ते बळ महाविकास आघाडीच्या गोटातून मिळू लागलंय की काय असा प्रश्न पडतो. या पेन ड्राईव्हच्या वादामुळे सरकार पडणारच असेल तर पुढे काय होणार आहे याचा अंदाज आपल्याला नक्कीच आला असेल. कारण एकूणच देवेंद्र फडणवीसांचा आक्रमकपणा, त्याला महाविकास आघाडीतून मिळणारी साथ, या सगळ्या गोष्टी बघितल्यावर अकेला फडणवीस नाही है, कोणीतरी आहे तिथं हे आपल्याला पटतं. आणि ते आहे ते एक राष्ट्रवादीतून दादा, कारण पूर्वीही सत्ता मिळवली होतीच, आणि शिवसेनेतून ठाण्याचे नेते आहेत का हा देखील प्रश्न पुन्हा एकदा पडतो. बघूया ते एकटे आहेत की अजून कोणीतरी आहे तिथे ते. नमस्कार.